मध्ये आता मॅडम येतीलच आणि मी विक्स वगैरे गोळ्या घेऊन घेते मला, कारण की खूपच सर्दीचं झालेलं आहे ना, त्याच्यामुळे मग विक्स गोळ्या घेतल्या. तर आता त्यांची वाट बघते आणि निघते मग. तर इथे कार्यक्रमाला समारोपच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. रिफ्रेशमेंट आता होतो. वर्ग क्रमांक 3 वरिष्ठ विद्यार्थी प्रशिक्षण प्राथमिक स्तर अगदी वरिष्ठ समारोप आणि शुभेच्छा प्रसंगी आम्ही या ठिकाणी हा नाश्ता करतो आहोत. अर्थातच आमच्या सर्वांनी एक छानपैकी कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे आणि खूप इथे मडरकरांची पण तुम्हाला दिसते पहा, ही अतिशय प्रसिद्ध पुण्यामध्ये ग्रीन बेकरीची मडरकरांची आम्ही खातो आणि त्याच्यासोबत व्हेज समोसा सुद्धा आहे. धन्यवाद. एक काम करत वैशाली म्हणले ना, तेच करा मॅडम. वैशाली म्हणले ऐका ना सर, त्या व्हिडिओमध्ये काही ऍड करा. बड्डे करू का स्टॉप? तर जरी 40 दिवसाचा प्रोग्राम असला तरी प्रत्यक्ष आपण कदाचित 40व्या दिवशी भेटू किंवा त्याच्या अगोदर कधीतरी भेटू, सगळे एक साथ भेटतील शक्यता कमी. आणि म्हणून त्यांचा आपण टाळ्यांच्या जल्लोषात आपण खूप धन्यवाद. सूर्यकोटी समप्रभ, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वकार्येषु सर्वदा. आपण कुठलाही
फलदायिनी कृपा तुझी ते सर्वथा कृपा तुझी ते सर्वथा हा ध्यास आमचा वाढवी सरस्वती मा भगवती विद्यावती फलदायिनी विद्यावती फलदायिनी विद्यावती फलदायिनी. आपल्या आरोग्याची काळजी घेतली. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सन्माननीय सौ जयश्री करंजकर मॅडम यांचा आपल्या शुभ हस्ते गुलाब पुष्प त्याचबरोबर आदरणीय पेंढारकर मॅडम पाडेकर मॅडम या भेटवस्तू स्वरूपात देत आहेत. त्यांच्या साठवणीतील आठवणी ही पुस्तिका त्या भेट देत आहे. आदरणीय करंजकर मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती. धन्यवाद मॅडम. शेवाळे मॅडम यांचा आपल्या शुभ हस्ते गुलाब पुष्प साठवणीतील आठवणी पुस्तिका भेटवस्तू सन्मान करावा आणि आदरणीय शेवाळे मॅडम या सन्मानाचा स्वीकार करावा. धन्यवाद मॅडम. माझं वय असं म्हणजे त्यांच्यासमोर बोलणे आणि व्यक्त होण्याबरोबर व्यक्त करणे हे आपली पाठच नसतेही त्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली माझ्याकडे. तुम्ही मनावर व्यक्त करा आपली आवड कुणावर ही संधी साधू होऊ नये. क्षणसौख्याचे अनेक येती जीवनामध्ये क्षणसौख्याचे अनेक येती जीवनामध्ये कारण बनून हरी गुणाचे व्याप काका समोर सरळ आपले चालत राहावे दुसऱ्यासाठी ते आपण होऊ नये. तर आज खूप उशीर झाला आणि 6:30 झाले. आता चालले मी घरी. तर चला आता घरी जाऊन बघते काय करायचं काय नाही पुढचं स्वयंपाक मुलांचं. खूप थकले आज आणि कार्यक्रम खूप छान झाला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगा. मस्त जेवायला बसलेलो आहोत. तिथं भुर्जी करून ठेवलेली आहे मस्त. आता गरमागरम जेवण जेवणार आणि गोळ्या घेणार आणि खूप त्रास होतोय.